मित्र हो, काल आपण या विषयासंदर्भात सामान्य स्वरूपाचा जो ह्या विषयाचा परिचय आहे तो आपण करून घेण्याचा प्रयत्न केला आणि साधारणतः भारतीय ज्ञान परंपरा कशाला म्हणायचं, ढोबळ मनन आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणखीनही आपण त्याची जी इस्तंभूत व्याख्या आहे किंवा सर्वमान्य व्याख्या आहे याच्याकडे आपण अद्याप वळलेलो. परंतु हे सगळं करत असताना काही महत्वाच्या मुद्द्यांना आपण स्पर्श करायचा प्रयत्न केला की ज्या ज्या वेळेला आपण एखाद्या ज्ञान परंपरेबद्दल बोलतो, विशेष करून भारतीय ज्ञान परंपरेबद्दल बोलतो, तर त्याची काही महत्वाची वैशिष्ट्ये आपण काल चर्चेला घेण्याचा प्रयत्न केला. मग त्यामध्ये भारतीय प्राचीन वाङ्मय जे प्रामुख्यानं संस्कृत भाषेमध्ये, पाली भाषेमध्ये किंवा मागधी भाषेमध्ये उपलब्ध आहे त्याबद्दलही आपण थोडक्यात पुसटशी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तसंच मानवी जीवनाशी निगडीत विविध प्रकारचे आजार व त्याला कशा पद्धतीनं त्याचे इलाज करता येतील, त्याला दुरुस्त करता येईल, मानवी शरीर, आत्मा आणि मन कसं स्वस्थ राहील या संदर्भात आपण चर्चा केली. आणि आयुर्वेद नावाची जी एक पॅथी आहे त्याला नेचरोपॅथी म्हणतो, ही अशा प्रकारची एक चिकित्सा पद्धती भारतीय ज्ञान परंपरेतून जगासमोर आलेली आहे. यातलं तिसरं वैशिष्ट्य आपण चर्चेला घेतलं ते म्हणजे ध्यान साधना आणि योग साधना. पतंजलीच्या माध्यमातून बाबा रामदेव यांनी खूप उत्कृष्ट कार्य आंतरराष्ट्रीय पातळीवरती केले. योग किंवा योगाभ्यास आज फक्त भारतापुरतं मर्यादित नसून जगाच्या पाठीवरच्या सगळ्या राष्ट्रांमध्ये त्याचा प्रचार आणि प्रसार होत आहे आणि लोक याच्याकडे वळत आहेत. या माध्यमातून आपलं मन एकाग्र कसं करावं, आपली ध्यान साधना कशी वृद्धिंगत करावी, योगाची विविध प्रकारची आसनं करून आपल्याला झालेल्या किंवा होणाऱ्या काही रोगांची कशी रोकथाम करता येईल, अशा प्रकारचं ज्ञान देणारं एक क्षेत्र म्हणजे योग साधना आणि ध्यान साधना. हा आपण तिसरा मुद्दा चर्चेला घेतला. त्यानंतर मी प्रकाश टाकला तो वास्तुशिल्पशास्त्रावर आणि या संदर्भात मी तुम्हाला काही उदाहरणं पण दिली की जगाच्या पाठीवरती जसं आज आपण 7 वंडर्स म्हणतो, परंतु ह्या 7 वंडर्सच्या पलीकडे विचार जर केला तर त्याच्या कितीतरी पलीकडचा वैज्ञानिक विचार हा अनादी कालापासून भारतामध्ये होत आलेला आहे. ही वास्तुशिल्प रचना, जसं मी काल तुम्हाला वारंगलचं उदाहरण दिलं, वेरूळ आणि अजिंठा या दोन्ही ठिकाणचं उदाहरण दिलं, विशेष करून कैलास लेण्या ज्या आहेत आणि कैलास मंदिर जे आहे वेरूळचं त्याचं उदाहरण दिलं. आणि जर समजा तुम्ही तेलंगणामध्ये जाल त्या ठिकाणी रामप्पा टेम्पल नावाचं एक टेम्पल आहे, महादेवाचं मंदिर, त्याचं बांधकाम करण्यात आजही तुम्ही जा, ते इतकं व्यवस्थित उपलब्ध आहे की त्याची तुम्ही कल्पना. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्याकडे अनेक प्राचीन वास्तू आणि शिल्प आहेत ज्याचं सौंदर्य, ज्याची मांडणी, ज्याची उभारणी, ज्याची बांधणी हे त्या व्यवस्थेमध्ये, त्या काळामध्ये सामान्य माणसाच्या आकलनाच्या पलीकडे. आणि यावर देखील आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गणितीय पद्धतीमध्ये तुम्हाला माहित असेल शून्याचा शोध आणि शून्याची एकंदरीतच गणना विश्वाला देण्याचं महत् कार्य
कोणी केलेला आहे? भारतानं केलेला आहे. भारतात जर तुम्ही पाहाल तर गणितीय पद्धतीनं पंचांगाची निर्मिती करणं, गणितीय पद्धतीनं विविध प्रकारच्या ग्रह गोल ताऱ्यांचा अभ्यास करणं, गणितीय पद्धतीनं खगोलशास्त्राला एक शास्त्राचं रूप प्राचीन काळामध्ये देणं, मला वाटतं याच्यासारखं महत् कार्य दुसरं कोणताही देश किंवा कोणताही व्यक्ती जगाच्या पाठीवर देऊ शकते. आज जरी आपण जगाच्या पाठीवरती नासा नावाची जी अमेरिकेची संस्था आहे जी अंतराळ क्षेत्रात काम करते ती सर्वात प्रगत मानली जाते. तसंच भारतामध्ये ISRO, इस्रो म्हणतो आपण त्याला, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आहे की नाही, ही देखील अंतराळ क्षेत्रात काम करणारी अतिशय अग्रगण्य अशा प्रकारची संस्था आहे. आपण गगनयान सुरू केलं, आपण आदित्य सूर्याकडे पाठवला, आपण मंगळावरती आपलं यान पाठवलं, त्यानंतर आपण चंद्रावरती 2 स्वाऱ्या केल्या आहे की नाही. जो अंधकारमय प्रदेश आहे चंद्राचा त्या ठिकाणी आपलं यान लँड झालं. मला सांगा, आपल्यापासून जवळपास 3,84,000 किलोमीटर दूर असणारा चंद्र आहे की ज्याची धार्मिक पद्धतीने आपल्याकडे जवळपास सगळ्याच धर्मामध्ये पूजा केली जाते, बरोबर, त्याच्या पटलावरती पृष्ठभागावरती जाण्याचं कार्य आपल्या यानांनी केलेलं आहे. तसं पाहिलं तर अमेरिकेनं अपोलोच्या स्वाऱ्या सुरू केल्या होत्या आणि अपोलोची जी सिरीज ऑफ एकंदरीत त्या ठिकाणी सॅटेलाइट त्यांनी पाठवले होते किंवा रॉकेट्स पाठवले होते, त्यात एका रॉकेटमध्ये युरी गागारिन, नील आर्मस्ट्रॉंग हे दोघं तिघ जण गेले होते आणि त्यांनी पहिल्यांदा पृथ्वीच्या त्या चंद्राच्या पटलावरती पहिलं पाऊल ठेवलेलं होतं. तर यापुढे भारत म्हणजे ISRO असा विचार करतोय की आपल्याला चंद्राकडे मानव पाठवता येईल का, आपले वैज्ञानिक पाठवता येतील का, किंवा इतर कोणत्या ग्रहावरती आपल्याला कोणाला पाठवता येईल का, अशा प्रकारची योजना आता भारत सरकार आखत आहे. म्हणजे मी हे का सांगतो, याची जी एकंदरीतच नाही का स्थापना आहे, या विचार व्यवस्थेची स्थापना आहे, ती आज झाली आहे का? नाही. मी तुम्हाला काल बोलता बोलता उदाहरण पण दिलं. आपल्या अनेक मंदिरांमध्ये नवग्रहाचे मंदिर वेगळे, मुख्य मंदिरापासून थोडंसं बाजूला ते मंदिर असतं है की, तिथे गेल्यानंतर तुम्ही त्याचं दर्शन घेऊन पाय वगैरे धुवून पुन्हा नंतर मुख्य मंदिरात जायचं असतं. साधारणतः अशा प्रकारची मान्यता आहे, बरोबर. तर हे नवग्रह हे आपल्यासाठी नवीन आहेत का? है की हे तुम्हाला माहित असेल का, इतिहास तुम्ही डोकावा, खास करून तुमच्या युरोपियन हिस्ट्रीमध्ये. कोपर्निकस नावाचा एक वैज्ञानिक आहे. कोपर्निकसनं पहिल्यांदा सन सेंट्रिक थिअरी सादर केली. ती सन सेंट्रिक थिअरी सादर केल्यानंतर तात्कालीन व्यवस्थेमध्ये काही धर्मांध लोकांना ती संकल्पना आवडली नाही, कारण की त्यांच्या धर्मामध्ये सन सेंट्रिक थिअरी नव्हती तर अर्थ सेंट्रिक थिअरी होती. म्हणून त्याला प्रचंड विरोध झाला, त्याला छळ झाला, त्याला अतोनात त्रास दिला गेला. परंतु लक्षात ठेवा, पुढे काही वर्षानंतर 150 वर्षानंतर जेव्हा गॅलिलिओनं जगातली पहिली दुर्बीण निर्माण केली आणि दुर्बीणच्या माध्यमातून विविध प्रकारच्या ग्रह, गोल, तारे, सूर्य याचा अभ्यास केला, त्यानंतर तो ह्या निष्कर्षाप्रत आला की कोपर्निकसनं सांगितलेली सन सेंट्रिक थिअरी करेक्ट आहे. पृथ्वी स्वतःभोवती फिरते, स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते आणि त्यानंतर एकंदरीतच आपण या सूर्यमालेचे अंश आहोत आणि हा सूर्य एका मोठ्या युनिव्हर्सचा एक छोटा पार्टिकल आहे. ही थिअरी कोणी मांडली? पुन्हा गॅलिलिओनं. आणि ज्या वेळेला त्यांनी अनेक विरोधकांना दुर्बिणीच्या माध्यमातून हे सिद्ध करून दाखवलं तेव्हा अनेक जण गप्प झाले. आता लक्षात घ्या, ज्या वेळेला अशा प्रकारचे घटनाक्रम घडतात, वैज्ञानिक दृष्टिकोनातून एखादा पुरावा दिला जातो तेव्हाच आपण त्याला स्वीकारतो. परंतु भारतीय ज्ञान परंपरेमध्ये तुम्हाला माहित असेल, सूर्य नमस्कार करतो. सकाळी उठल्यानंतर जेव्हा सूर्याची पहिली किरणं आपल्या अंगावरती पडतात, हे डी विटॅमिन तुम्हाला इतरत्र जगात कुठेच मिळत नाही. ते फक्त कुठून मिळतं? सूर्याच्या किरणांपासून मिळतं. मग ज्या वेळेला आपल्याकडे या संदर्भातली थिअरी ही इस्टॅब्लिश्ड थिअरी होती. गॅलिलिओनं किंवा कोपर्निकसनं सांगण्याच्या 1000 वर्षापूर्वी, 1500 वर्षापूर्वी आपल्या खगोलशास्त्रज्ञांनी काय केलं होतं? सन सेंट्रिक थिअरी इस्टॅब्लिश केली. म्हणजे याचीही चर्चा आपण काल केली. आता मात्र आणखी 2 मुद्दे मला घ्यायचे, जेणेकरून कालचा जो टॉपिक मी सुरू केलेला होता आपल्या पहिल्या चॅप्टर मधला एक पार्ट म्हणू आपण, तो या ठिकाणी मला वाइंड अप करता येईल आणि नंतर मी भारतीय ज्ञान परंपरेची व्याख्या काय आहे
नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या अंतर्गत कोणती उद्दिष्ट समोर ठेवून आपल्याला पुढे जायचंय आणि ह्या शिक्षणाची किंवा ह्या ज्ञानाची आजच्या नव्या पिढीला गरज काय आहे याच्यावरती आपण पुढे चर्चा करणार. तर मित्रहो, या ठिकाणी आणखीन एक महत्वाचा मुद्दा मला आज चर्चेला घ्यायचा आहे. तो म्हणजे भारतीय सांस्कृतिक परंपरा. तुम्हाला एक गोष्ट मला सांगायला आवडेल, तुम्हाला देखील ती माहित आहे. भारत जो देश आहे, प्रत्येक मोमेंट आपण सेलिब्रेट करतो ती आपल्यासाठी एक फार मोठी संस्कृती आहे. प्रत्येक मोमेंट मध्ये कसं अगदी एखाद्या लेकराला जन्मापासून त्याच्या जीवनात घडणाऱ्या महत्वाच्या स्थित्यंतरासह आणि त्याच्या अंतानंतरही सेलिब्रेशन चालूच राहतात. जसं आपण म्हणतो ना, खाने वाले को खाने का बहाना चाहिए. लेकरू जन्मलं तरी खायला मिळतं, मोठं झालं तरी खायला मिळतं, लग्न झालं तरी खायला मिळतं, प्रस्थान केलं तरी खायला मिळतं. म्हणजे खाण्यासाठी जगत नाही आपण. आता काही लोक असतात, काही लोक खाण्यासाठी जगतात आणि काही लोक जगण्यासाठी खातात. आपण आपली व्याख्या करून घ्यावी, आपण कशासाठी काय करायचं. जर खाण्यासाठी जगत असाल तर अवघड आहे थोडंसं. जगण्यासाठी खावं लागतं माणसाला, खाण्यासाठी जगत नाही. ठीक, तर या ठिकाणी ठीक आहे, तो गमतीचा भाग झाला. परंतु मुख्य मुद्दा या ठिकाणी असा आहे की भारत आणि भारतीय लोक मूलतः प्रथावादी, परंपरावादी आणि संस्कृती प्रिय आहे. आता मुद्दा इथं असा येतो की संस्कृती म्हणजे काय. माझ्या हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांना माहित आहे, त्यांनी माझं याच्या आधीचं व्याख्यान किंवा साहित्यावर बोलताना त्यावरती मी थोडा प्रकाश टाकला होता. बाकीच्या विद्यार्थ्यांना कदाचित संस्कृतीची ही व्याख्या माहित नसेल. संस्कृती म्हणजे काय. जगाच्या पाठीवरती अनेक अनेक सिव्हिलायझेशन्स होऊन गेले, अनेक कल्चर्स आले आणि गेले, पण बोटावर मोजणे इतके संस्कृती किंवा सिव्हिलायझेशन्स आणि कल्चर्स आजतागायत जिवंत आहेत. त्यापैकी आपण एक आहोत, हे अभिमानानं मला सांगावं असं. मेसोपोटामिया कल्चर नेस्तानाबूत झालं, इजिप्शियन कल्चर नेस्तानाबूत झालं, युरोपियन कल्चर्स मध्ये रोमन कल्चर नेस्तानाबूत झालं, ग्रीक कल्चर नेस्तानाबूत झालं. बरोबर. अशा पद्धतीनं तुम्ही जेव्हा अनेक म्हणजे संस्कृतीचा विचार करा, जसं आपल्याकडे देखील हरप्पा संस्कृती होती, मोहनजोदडो संस्कृती होती, त्या सिव्हिलायझेशन, त्या सभ्यता नष्ट झाल्या. नंतर आपल्याकडे सिंधू संस्कृती आहे. सिंधू नदीच्या पात्रावरती विकसित झालेली सभ्यता म्हणजे कोणती सभ्यता. सिंधू सभ्यता. नंतर जेव्हा आपण थोडस पुढे येतो, गँगस व्हॅलीमध्ये विकसित झालेली सभ्यता जी आहे ती आपली सभ्यता. आपण कशाचे भाग आहोत. गंगा नदीच्या तीरावरती विकसित झालेली जी सभ्यता आहे त्या सभ्यतेचे आपण अंश आहोत. तुमच्या माझ्याचं जर रक्त तपासलं, त्याचा डीएनए तपासला तर तो डीएनए प्रामुख्याने आर्यवंशीय निघतो. आणि ते जर आपण साऊथला गेलो, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ आणि तामिळनाडू आणि इव्हन तुम्ही श्रीलंकेपर्यंत जा, ह्या लोकांचा जर समजा आपण डीएनए तपासला तर तो कुणाचा निघतो. तो द्रविडियन लोकांचा. म्हणजे पृथ्वी तलावरती भारत हा असा एक देश आहे ज्या ठिकाणी आपण व्याख्याच करताना सांगतो भारताची की इंडिया इज अ कंट्री दॅट हॅज युनिटी डायव्हर्सिटी. विविधतेत आपल्याकडे काय आहे, एकता आहे. या ठिकाणी प्रत्येक राज्याला वेगळी भाषा दिसते, प्रत्येक राज्याला आपली वेगळी संस्कृती दिसते, प्रत्येक राज्याला आपला पेहराव वेगळा आहे, पोशाख वेगळा आहे. बरीचशी राज्य आपापली भाषा आणि एकंदरीत आपली संपूर्ण संस्कृती घेऊन जगतात. अशा पद्धतीने आपण सगळे जातो. तरी देखील आपण वेगळे वेगळे असलो तरीही आपण कसे आहोत, एक. दॅट इज व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ युनिटी इन डायव्हर्सिटी. आणि ही खऱ्या अर्थाने ही एकात्मतेची भावना आपल्यामध्ये वृद्धिंगत झालेली आहे. देश म्हणून आपण जगाच्या पाठीवरती पुढे आलो. आणि जेव्हा आपण सांस्कृतिक जडणघडण आणि संस्कृती याचा विचार करतो, लक्षात घ्या, जगाच्या पाठीवरची कोणतीही संस्कृती वाईटाचा अंगीकार करा असं शिकवत नाही. काय म्हणतोय मी, जगाच्या पाठीवरच्या मृत संस्कृती असो किंवा जिवंत संस्कृती असो, कोणतीही संस्कृती काय शिकवत नाही, वाईटाचे फॉलोअर व्हा किंवा वाईटाचा एकंदरीत तुम्ही अंगीकार करा
असं कधीही कोणतीही संस्कृती शिकवत नाही, हे लक्षात घ्या. मग जेव्हा आपण संस्कृती या शब्दाचा विग्रह करतो, तर ह्या विग्रहामध्ये तुम्हाला सन वेगळं करा आणि कृती हा शब्द वेगळं करा. म्हणजे दोन शब्द निर्माण झाले. सन्स म्हणजे चांगलं, विच इज व्हर्च्युअस. इंग्रजी सांगायचं झालं तर जो कोणी सद्गुणी आहे, तो चांगला आहे, जो योग्य वळणावरती आहे, त्याला आपण चांगलं म्हणतो. संस्कृती म्हणजेच या ठिकाणी मी याची व्याख्या अशी करतो, डिक्शनरी तुम्हाला कुठे सापडणार नाही. संस्कारयुक्त कृती म्हणजे ज्या कृतीतून काय झळकतो? संस्कार झळकतो. लक्षात ठेवा, आई वडिलांनी तुमच्या माझ्यावरती केलेले संस्कार, हे संस्कार हे नेहमी चांगलेच असतात, म्हणून संस्कार मध्ये सन आलेले सुरुवातीला. गॉट इट? सन नॉट इन इंग्लिश, सन स्टँड्स फॉर बीइंग व्हर्च्युअस. मला सांगा, तुमचे माझे अनेकांचे नाव देवांच्या किंवा एखाद्या देवीच्या किंवा त्याशी कॉन्टेक्स्च्युअल मिनिंग असणाऱ्या म्हणून का ठेवले असतील बरं? कुणाचं नाव रावण आहे का? का बरं हसलात? खरं तर तो फार मोठा शिवभक्त होता. त्या व्यवस्थेमध्ये तितका सक्षम शिवभक्त कोणीच नव्हता असं म्हटलं गेलेलं आहे. स्वतः वाल्मिकी मान्य करतात, जे रामायणकार. का बरं हसलात? का? एखाद्याचं नाव ज्ञानेश्वर असू शकतं, माझं नाव विठ्ठल आहे, किंवा आणखी कुणाचं नाव तुकाराम असू शकतं, कुणाचं गणेश असू शकतं. कुठंतरी आपल्या धर्मामध्ये किंवा आपल्या संस्कृतीमध्ये ज्याचं जे काही कॉन्टेक्स्च्युअल मिनिंग आहे ते सकारात्मक आहे, चांगलं आहे, पण तेवढं तर मोठं होणं शक्य नाही. त्यातला एक अंश जरी आपल्यात उतरला तर आपल्याला खऱ्या अर्थानं जीवनाला अर्थ प्राप्त झाला असं म्हणतात. बरोबर? तसंच मुलींचं तुमची देखील नाव कुठं ना कुठं तरी एकमेकाशी कनेक्टेड. सिया नाव जे आहे, सिया मीन्स सियावर रामचंद्र की जय. सिया मीन्स सीता. आता आज सीता नाव ठेवायला चांगलं वाटत नाही, सिया ठेवलं तर थोडं मॉडर्न नाव वाटतं. ऍक्च्युली ते पण पारंपरिकच आहे. सियावर रामचंद्र की जय हा शब्द प्रयोग किंवा हा जयकार आपण अनेक वेळेस ऐकलेला. एखाद्याचं नाव समजा पृथ्वी ठेवलं चांगलं वाटणार नाही. अवनी ठेवलं तर हो फंटास्टिक, खूप छान नाव आहे. अवनी म्हणजे पृथ्वी. म्हणजे मला काय सांगायचं आहे की लक्षात घ्या, जर समजा तुम्ही बाजारात गेलात आणि विष्णू सहस्त्रनाम मागितलं तर विष्णूची किती नावं सापडतील? 1000 नावं सापडतील एका देवाची. किती नावं? 1000 नावं. तुम्ही सहज मार्केटला जा पण बुक स्टॉल वरती आणि विष्णू सहस्त्रनाम नावाचं पुस्तक मागा, तुम्हाला किती नावं सापडतील? 1000 नावं सापडतील. अहो, इथं एखाद्या दाम्पत्याला एक लेकरू झालं, त्याचं नाव ठेवायला त्यांना पुस्तक विकत आणून पाहावं लागतं काय नाव ठेवावं. तर त्या काळामध्ये जे काही ऋषी मुनी किंवा जे काही लेखक, कवी, महाकाव्यकार होऊन गेले, कसं त्यांना सुटलं असं एवढं प्रचंड मोठं विद्वत्तापूर्ण ज्ञान आपल्या समोर सादर करायचं. कल्पना करा बरं फक्त. तेव्हा गुगल बाबा होता का? आपल्याला काही जरी प्रश्न पडला, काही माहित नाही, लगेच आपण आपला मोबाईल किंवा लॅपटॉप किंवा कम्प्युटर ओपन करतो, गुगल बाबा ओपन करतो, गुगल म्हणजे google.com ओपन करतो आणि त्याला प्रश्न विचारतो, लगेच तो तुम्हाला उत्तर देऊन टाकतो. आजकाल आणखी सोपं झालंय, ChatGPT आलेलं आहे, त्याला पण आपण विचारतो, तो पण लगेच सांगून टाकतो. Co-Pilot आलेलं आहे, ते पण आपल्याला सांगून टाकतं. तेव्हा कोणी असं होतं का? कुठून सगळं सुटलं असेल याची कल्पना करा तुम्ही. आणि मग मला सांगा, आपल्यावरती जे संस्कार आहेत की नाही, हे आपल्या परंपरागत प्रथावादी आपल्याकडे जी काही परंपरा शेकडो हजारो वर्षे चालत आली आहे ना, त्याचेच अंश. मी असं म्हणणार नाही की पुरातन काळामध्ये जे होतं सगळं चांगलं होतं असं म्हणता येत नाही. इंग्रजीमध्ये एक कवी आहे, त्यांना सांगितलेलं आहे, ओल्ड ऑर्डर चेंजेस यील्डिंग प्लेस टू न्यू. ओल्ड ऑर्डर चेंजेस यील्डिंग प्लेस टू न्यू. म्हणजे काय की जे जे जुनं आहे ते कालबाह्य होतं, वर्तमानात जे यथायोग्य आहे ते त्याची जागा घेतं. आणि अशा पद्धतीने एकंदरीत परंपरा, प्रथा, एकंदरीत जीवन, संस्कृती हे सगळं पुढे पुढे जात असतं. अशा पद्धतीने आपण विकसित झालो. जर समजा आपण होमोसेपियनचा विचार केला, अवघ्या 70,000 वर्षापूर्वी जर ताठ मानव निर्माण झाला असेल, तर मला सांगा आपली शेपूट जायला किती किती कालखंड लागलेला आहे इतिहासामध्ये. जर तुम्ही इव्होल्युशन ऑफ मॅन, तुम्ही काय करा, प्राणीशास्त्र विभाग किंवा भूगोल विभागात जा, त्या ठिकाणी एक चित्र लावलेलं तुम्हाला सांगते, त्याचं नाव काय आहे? इव्होल्युशन ऑफ मॅन. मग आपले सगळ्यात जवळचे जे नातेवाईक आहेत कोण आहेत तुम्हाला माहिती आहे? हा,
चिंपांजी, गोरिला, गोरँगोटँग हे सगळे जवळचे नाते होते. कारण की हेरेटिकली जर बघितलं आहे की आपली जी खरी वंशावळ आहे ही कुठंतरी तिकडे कनेक्टेड आहे. त्याच्यापासून आपला विकास होत 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 आज आपण ताट सरळ उभारणारे आणि शेपूट नसणारे मानव तयार झालो. म्हणजे हा जो विकास आहे तसा विकास इव्होल्युशन ऑफ मॅनचा झाला, मानवाची उत्क्रांती झाली, तशीच मानवाच्या संस्कृतीची पण काय होत असते, उत्क्रांती होत असते. आणि सांस्कृतिक विकास आहे की नाही हा कालांतरानं हळूहळू हळूहळू होत जातो. तशा पद्धतीनं आहे की नाही भारतीय परंपरा प्रामुख्यानं एक आपण काय म्हणूया परंपरावादी, प्रथावादी आणि संस्कृतीवादी परंपरा याचा अभ्यास करत असताना तुम्हाला प्रामुख्यानं संगीत, नृत्य अशा प्रकारच्या 64 कलांचा अभ्यास करा. किती कला आहे याची यादी सांगत बसलं तर अर्धा पिरियड आपल्या इथं संपतो. 64 कलांचा आविष्कार हा भारतामध्ये भारतीय ज्ञान परंपरेत झालेला आहे. अशा पद्धतीनं आपण एकंदरीतच या ठिकाणी सांस्कृतिक मूल्यांचा ठेवा घेऊन चालणारी पिढी म्हणून आपण आज या ठिकाणी बरोबर. त्यानंतर एक महत्वाचा मुद्दा घेतो मी, तो म्हणजे 7वा मुद्दा आहे समाजशास्त्रीय ज्ञान. तुम्हाला माहित असेल काल बोलता बोलता मी म्हटलोय अरिस्टॉटलनं काय सांगितलंय, मॅन इज अ सोशल ॲनिमल. मानव हा कशा प्रकारचा प्राणी आहे, समाजशील प्राणी आहे. समाजशील प्राणी म्हणजे काय, अरिस्टॉटल असं म्हणतो पुढे की समाजशील प्राणी म्हणजे मानवाला स्त्री आणि पुरुषांचं अवतीभोवती अस्तित्व लाभलं पाहिजे, त्याला लागतं. तो एकटा राहू शकत नाही. आणि जर मानव एकटा राहिला एक तर तो देव असावा नाहीतर तो दानव असावा. मानव काही एकटा राहू शकत नाही. प्रयोग करून पहा. 24 तास स्वतःला अशा खोली टांबून घ्या ज्या ठिकाणी ऑडिओ सिस्टम नाही, मोबाईल नाही, पुस्तक नाही, पेपर नाही, कुणाला बोलायचं नाही, कुणाला आतमध्ये येऊ द्यायचं नाही, आपण बाहेर जायचं नाही. 24 तास ठेवून बघा स्वतःला, अक्षरशः वेळ लागल्यासारखी. गॉट इट? बिकॉज वी कॅनॉट टॉलरेट द टॉर्चर ऑफ आयसोलेशन. आपण एकांतवास सहन करू शकत नाही. आणि म्हणून अरिस्टॉटलने सांगितलंय की बेसिकली मॅन इज अ सोशल ॲनिमल. ही कॅनॉट लिव्ह अलोन. इफ एट ऑल ही लिव्हज अलोन ही इज आयदर ए गॉड ऑर ए डेमन. अशा प्रकारची व्याख्या अरिस्टॉटलनं आत्तापासून 2300 वर्षापूर्वी केली आहे. कारण की अरिस्टॉटल म्हणजे प्लेटोचा शिष्य. प्लेटो महान, त्याचा चेला म्हणजे शिष्य महान अरिस्टॉटल. आता अरिस्टॉटल कसा महान झाला, कारण की उत्कृष्ट प्रमाणात त्याचं जे योगदान आहे की ते त्याच्या गुरुपेक्षाही श्रेष्ठ ठरलं. आणि त्याच्याही पुढे त्याने विशेष म्हणजे अलेक्झांडर दी ग्रेटला निर्माण केलं, ज्यानं जगज्जेता झाला, जगाच्या पाठीवरला पाहिला. या अलेक्झांडर दी ग्रेटचा गुरु कोण, अरिस्टॉटल. अरिस्टॉटलचा गुरु कोण, प्लेटो. म्हणजे आपण जे म्हणतो की भारतामध्ये जी गुरु शिष्य परंपरा आहे ती फक्त भारतातच नाही, जगाच्या पाठीवर सर्वत्र तुम्हाला एकंदरीतच जीवनाची दिशा दाखवायला कुणाची गरज पडते, गुरुची गरज पडते. आणि ही गुरु शिष्य परंपरा जगाच्या पाठीवरती इतर ठिकाणी देखील आपल्याला पाहिजे. भारतात तर आहेच, नो डाऊट अबाउट इट. तुम्ही ज्या वेळेला अर्जुनाला सर्वोत्कृष्ट धनुर्धारी ना, त्याच्या मागे त्याच्या गुरुची पण तपस्या आहे. तुमची जर शिष्याची तर आहेच आहे, त्याच्याही मागे गुरुची पण तेवढी तपस्या असते. जेवढा श्रेष्ठतम गुरु तेवढा श्रेष्ठतम शिष्य. खरा शिष्य आणि खरा गुरु कोण याची व्याख्या करत असताना असं म्हटलं जातं की जो गुरु स्वतःपेक्षा श्रेष्ठ शिष्याची निर्मिती करतो तो खरा गुरु. आणि जो शिष्य स्वतःच्या गुरुपेक्षा श्रेष्ठतम होतो तो खरा शिष्य. बघा किती जबरदस्त व्याख्या आहे. अशा प्रकारे आपल्याकडे गुरु शिष्य परंपरा, ही पण परंपरा आपल्या सांस्कृतिक, बौद्धिक आणि ज्ञानवर्धन करणारी जी संस्कृती आहे त्याच्याच एकंदरीत पाठलाग करत करत पुढे आली. परंतु भारतीय ज्ञान परंपरा किंवा प्रणाली समाजशास्त्रीय ज्ञानाच्या क्षेत्रात देखील अतिशय समृद्ध आहे. कारण की आपली समाज रचना जर आपण बघितली, आपल्या समाज रचनेमध्ये सामाजिक तत्वांना महत्व आहे.
प्रत्येक कुटुंब, प्रत्येक कम्युनिटी म्हणजे समुदाय आणि प्रत्येक सोसायटी म्हणजे समाज एक उद्दिष्ट समोर ठेवून चालतो की आम्हाला एक नागरिक असा घडवायचा आहे जो स्वतःसाठी, कुटुंबासाठी, समुदायासाठी, समाजासाठी आणि आता राष्ट्र आहे, राष्ट्रासाठी जीवन व्यतीत करतो. एक उत्कृष्ट नागरिक घडवायचं काम भारतीय संस्कृतीमध्ये समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून आपल्या समुदायांनी केलेलं आहे. तसंच आपल्या समाजामध्ये धर्म, धर्मज्ञान, धर्मशास्त्र, तत्वज्ञान, लोकपरंपरा, लोक आणि लोकप्रथा या सगळ्या गोष्टींना समान प्राधान्य देण्यात आलेलं आहे. आपण त्या गोष्टी टाळत, आपण किती जरी विज्ञानवादी झालो, काय आपण किती जरी विज्ञानवादी झालो तरी आपण आपल्या ज्या प्रथा परंपरा आहेत, ज्या धार्मिक पद्धतीनं चालत आलेल्या आहेत, आपण त्या 100% तशाच फॉलो करतो. बरोबर आहे. आता कोणत्याही विशिष्ट धर्माचं नाव घेऊन या ठिकाणी बोललं तर कदाचित थोडासा एक वेगळा भाव तुमच्या मनात निर्माण होऊ शकतो, म्हणून कोणत्याही धर्माचा उल्लेख करत मी या ठिकाणी काही बोलणार नाही. परंतु परंपरा आहे, त्या चालू आहे. लॉजिकली किंवा तर्कशास्त्राचा वापर जर केला किंवा विज्ञानाचा वापर जर केला तर कदाचित त्या गोष्टी इलॉजिकल वाटतात, पण आजही आपण त्याची प्रॅक्टिस जशाला तशी करत आलेलो आहोत. आणि हे अध्ययन, ह्या सगळ्या चालीरीती, अशा प्रकारचा समाज आपण कालांतरानं घडवत आहोत. तुम्ही बघा, तुम्ही जर समजा चंद्रगुप्ताचं साम्राज्य बघितलं, अशोकाचं साम्राज्य बघितलं, समुद्रगुप्ताचं साम्राज्य बघितलं, त्याच्याही पलीकडे विक्रमादित्याचं साम्राज्य बघा. सहज गुगल करा तुम्ही घरी गेल्यानंतर. मी 2-4 नावं घेतले, तुमचे डोळे विस्फारून नाही गेले तर माझं नाव बदलून टाका, माझं नाव बदलून टाका. का म्हणतो? त्या काळामध्ये म्हणजे 2000 वर्षापूर्वी, 2300 वर्षापूर्वी, कारण की चंद्रगुप्त 2300 वर्षापूर्वी चाणक्याचा शिष्य होता. चाणक्याचा अपमान झाला दरबारामध्ये, चाणक्याने शपथ घेतली नंदकुळाचा नाश केल्याशिवाय माझ्या शेतीला मी गाढ बांधणार नाही. तो एक गुरु होता. तो गुरु तसंच तो एक ब्राह्मण होता, त्याचं गुरुकुल चालायचं, पण त्याचा अपमान केला गेला भर दरबारामध्ये. त्यानं शपथ घेतली आणि कुणाचा नाश केला? नंदवंशाचा नाश केला आणि त्या ठिकाणी मौर्य साम्राज्याची स्थापना केली. मौर्य साम्राज्याचा पहिला राजा म्हणजे चंद्रगुप्त मौर्य नंबर 1. त्याचं साम्राज्य पाहतो. आणि त्या काळामध्ये अखंड भारताची कल्पना सगळ्यात प्रथम जर कोणी मांडली असेल तर आर्य चाणक्यांनी मांडली. सगळ्यात पहिल्यांदा अखंड भारताची कल्पना. बघा, 2300 वर्षाखाली अखंड भारताची कल्पना मांडणं सामान्य गोष्ट होती का? नक्कीच नव्हती. पण त्यांनी ते करूनही दाखवलं. आणि जर तुम्ही आर्य चाणक्याचं म्हणजे चंद्रगुप्त मौर्याचं साम्राज्य जर बघितलं तर प्रचंड विस्तारलेलं भारतभर, किंवा आजचा जो अफगाणिस्तान आहे, भारत आहे, पाकिस्तान आहे, इकडे नाही का ब्रह्मदेश आहे, म्यानमार आहे, सगळं त्याच्यामध्ये सम्मिलित झालेलं होतं. एवढा मोठा प्रांत एका राजाच्या हाताखाली. त्यालाच आपण सम्राट म्हणतो, साम्राज्य म्हणतो. सम्राट म्हणजे काय? व्हॉट डू यू मीन बाय एम्परर? एम्परर मीन्स द किंग ऑफ किंग्स. राजांचा राजा म्हणजे सम्राट. कारण की सम्राटाच्या हाताखाली किंवा मांडलिकत्वाखाली अनेक छोटे मोठे राजे काम करत असतात. त्यालाच सम्राट म्हणतात. असा हा सम्राट त्या ठिकाणी घडवला गेला. त्याच्या मागं कुणाचं डोकं चाललं होतं? आर्य चाणक्याचं डोकं चाललं. म्हणजे लक्षात घ्या तुम्ही, हे जे सगळं आहे हे सामाजिक मूल्यातून, धार्मिक मूल्यातून आपण फॉलो केलेल्या, साधारणतः ज्याला आपण सिव्हिक लाईफ म्हणतो, सिव्हिक सेन्स, सिव्हिक लाईफ म्हणजे काय? समजा तुमचा नाही का, तुम्हाला पेन्सिल शार्प करून घ्यायची, इथंच कचरा काढून टाकला. सिव्हिक सेन्स आहे का तुम्हाला? नाही. ते LKG UKG मुलं बरे, त्यांना जर पेन्सिल शार्प करायची, उठतात बरोबर गव्हर्नमेंट पाहतात, तिथं जातात, त्या ठिकाणी शार्प करतात, आपली जागा पकडतात. नाही तर आपल्या बॅग मध्ये कचरा करतात, घरी जाऊन क्लीन करतात. सिव्हिक सेन्स कोणामध्ये? LKG UKG. आपण ग्रो झालो, इथं थोडं कमी झालंय, म्हणजे गमतीचा भाग झाला. तुम्ही खूप चांगले आहात सगळेजण, नो डाऊट अबाउट इट, आय एम प्राऊड ऑफ यू. परंतु लक्षात घ्या, ह्या सगळ्या गोष्टी आपण कुठे शिकतो? कुटुंबात शिकतो, समाजामध्ये शिकतो, समुदायामध्ये शिकतो. या देशाचा नागरिक म्हणून आपण जेव्हा घडत असतो, आपलं प्रत्येकाचं योगदान
देशाला मोठं करण्यासाठीच नक्कीच असायला पाहिजे आणि असतं देखील नक्की. अशा पद्धतीनं समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून देखील फार मोठ्या प्रमाणात एक तात्विक जडणघडण आपल्याला कुठे पाहायला मिळते? भारतीय ज्ञान परंपरेमध्ये पाहायला. सगळ्यात महत्वाची भारतीय ज्ञान परंपरेमध्ये ज्या वेळेला आपण विविध समुदायांची, संस्कृतींची पिढ्यानपिढ्या आपण जी परंपरा चालवलेली आहे तिला आपण जिवंत ठेवलेलं आहे. यामध्ये प्रत्येक व्यक्तीची, समुदायाची, समाजाची, सगळ्या लोकांची या ठिकाणी मोठी भूमिका ही निश्चितपणे कालांतराने आपण बघत आलेलो आहोत. परंतु प्रश्न असा आहे की भारतीय ज्ञान परंपरा, भारतीय परंपरेचा अर्थ, भारतीय संस्कृती, विज्ञान, तत्वज्ञान, ज्ञानाची विविध क्षेत्र, ज्ञानाचे विविध अंग, या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला ना, तर भारतीय ज्ञान परंपरा नावाची एक व्यापक, अतिशय व्यापक अशा प्रकारची एक संकल्पना आपल्या समोर सादर होते. आणि हे सगळं करत असताना आपल्याला जी काही ज्ञान साधना कालांतराने भेटली, जे प्राचीन ग्रंथ आपल्या हाती आहेत, उपलब्ध आहेत, वेगळ्या वेगळ्या रूपात उपलब्ध आहेत, त्याचा आपण अध्ययन आणि अध्यापन करतो. आध्यात्मिक वाङ्मय आपल्याकडे उपलब्ध आहे. मानवाला चांगलं बनवण्यासाठी त्याला चांगल्या आणि वाईटाची जाणीव करून द्यावी लागते आणि मग तो चांगुलपणा त्यात निर्माण व्हावा या अपेक्षेने त्याला नैतिक शिकवण द्यावी लागते. ज्या वेळेला आपण महाभारत किंवा रामायण सारखे महाकाव्य याचा संदर्भ घेतो, साधारणतः मला सांगा, आपण कुणाला फॉलो करतो, कुणाचा पुरस्कार करतो? जर मी तुम्हाला रामायण सांगितलं किंवा महाभारत सांगितलं, महाभारत सांगितल्यानंतर तुम्ही पांडवांचा पुरस्कार कराल का कौरवांचा पुरस्कार कराल? रामायण सांगितल्यानंतर तुम्ही रामाचा, सीतेचा पुरस्कार कराल का रावणाचा पुरस्कार कराल? म्हणजे साधारणतः मूलतः माणूस तर्क वितर्काच्या आधारे जेव्हा डिफरन्शिएट करतो, चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय, तर त्याच्या तर्कानुसार जेव्हा त्याला असं वाटतं की ही बाजू मी स्वीकारायला पाहिजे, ती बाजू स्वीकारतो. परंतु इंग्रजीमध्ये पहिलं महाकाव्य लिहिलं गेलं पॅराडाईस लॉस्ट नावाचं, आणि लेखक किंवा कवी आहेत जॉन मिल्टन. त्यांच्या महाकाव्याची सुरुवात एका सुरुवातीच्या पार्ट लाईन या ठिकाणी वाक्य लिहितात, बेसिकली मॅन इज इव्हिल. विलक्षण वाक्य. काय वाक्य लिहिले त्यांनी त्यांच्या महाकाव्यामध्ये? बेसिकली मॅन इज इव्हिल. मूलतः मानव दृष्ट आहे. का दृष्ट? मूलतः दृष्ट आहोत आपण, लक्षात ठेवा. मूलतः आपण प्राणी हे मान्य करावं लागतं. प्राण्याला संस्कृती, म्हणजे मानव प्राण्याला जेव्हा संस्कृती भेटते तेव्हा सुसंस्कृत मानव घडतो. आणि जर एखाद्या मानवाला संस्कृतीच भेटली नाही, वैचारिक त्याचं नाही का प्रबोधनच झालं नाही, तर तो सॅवेज आहे. तो काय आहे? एक रानटी व्यक्ती आहे. तुम्ही कधी टार्झन नावाचा सिनेमा किंवा टार्झन नावाचा एखादा एपिसोड तुम्ही पाहिला असेल, किंवा तुम्ही पाहिलेलं मोगली तुम्ही पाहिला असेल, माहिती का? मोगली, बघिरा, सगळ्यांना बघितलं, मी पण बघितलं लहानपणी. ओके, जनरली इंटरेस्टिंग. पण हे जेव्हा तुम्ही वास्तवात आणता, खरंच जर एखाद्या मानवाला आहे की नाही, ज्या ठिकाणी आदिवासी पण नाहीत, वनवासी पण नाहीत, अशा जंगलात नेऊन ठेवलं तर तो मानव जगू शकेल का? जगला तर तो मानवी भाषा बोलू शकेल का? जर तो मानवी भाषाच बोलू शकला नाही तर तो संवाद साधेल का? तर तो संवादच साधणार नाही तर त्याच्यावरती कोणत्याही सांस्कृतिक जडणघडण आणि वैचारिक जडणघडण त्याच्यावरती करता येईल का? त्याच्यावर संस्कार करता येतील का? म्हणजे एखादा मानव जर सॅव्हेज राहिला तर तो कधीही सुसंस्कृत मानव होऊ शकत नाही. पण मानव जर समुदायात राहिला तर निश्चितपणे त्याला भाषा आहे, तो भाषेच्या माध्यमातून कनेक्ट होतो. त्या समुदायाला, त्या समाजाला एक विशिष्ट विचारधारा आहे, त्या विचारधारेचा प्रभाव त्या व्यक्तीवरती होतो आणि त्या पद्धतीने आपण घडत जातो. साधारणतः मी जेव्हा व्याख्या करतो मानवाची, ऑफकोर्स वी आर द प्रॉडक्ट ऑफ आवर पेरेंट्स. बायोलॉजिकल जर विचार केला, जीवशास्त्रीय दृष्टिकोनाचा विचार केला, तर आपण कुणाचे अपत्य आहोत? आपल्या आई वडिलांचे बायोलॉजिकल प्रॉडक्ट, म्हणजे आपण आपल्या आई वडिलांचे अपत्य. इंटेलेक्च्युअली आपण सगळ्या गुरुवर्यांचे अपत्य. इंटेलेक्च्युअली म्हणजे बौद्धिक विकास कोणी केला?
आपल्या शिक्षकांनी केला. LKG UKG नर्सरी पासून तर आता युनिव्हर्सिटी एज्युकेशन तुम्ही घ्याल, या बौद्धिक जडणघडणमध्ये कोणाचं योगदान आहे? बौद्धिक दृष्टिकोनातून शिक्षकांचं योगदान, आणि सामाजिक दृष्टिकोनातून अखंड समाज तुम्हाला घडवण्याचं काम करत असतो. कारण की आपण समाजशील प्राणी आहोत, समाजाशिवाय आपण राहू शकत नाही. हे अरिस्टॉटलनं फक्त सांगितलंच नाही, तर वास्तवात आपण जगतो. या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला आपण विचारात घेतो तर लक्षात ठेवा, तिथं आपल्याला दिसते की आपली भारतीय ज्ञान हा जगाच्या पाठीवर एवढा मोठा प्राचीन इतिहास असणारी दुसरी परंपरा आता पाहायला मिळत नाही. काही अंशी जपानीज, आफ्रिकन, कॉंगो कल्चरचे लोक, त्यानंतर चायनीज, आणि जर तुम्ही समजा अमेरिकेमध्ये गेलात अमेझॉन व्हॅलीमध्ये तर रेड इंडियन्स ते पण नावारूपाला फार कमी उरलेत. कारण की बाहेरच्या सगळ्या सो कॉल्ड अमेरिकन लोकांनी जे बाहेरून गेले अमेरिकन झाले त्यांनी नेस्तानाबूत करून टाकलं रेड इंडियन लोकांना. एवढ्याच संस्कृती. ऑस्ट्रेलियात जा तर मूळचे ऑस्ट्रेलियन कोण आहेत हे आपल्याला आणखी माहीत नाही. बाहेरच्यानेच गेलेला आपला दबदबा निर्माण केला आणि त्या राष्ट्रावरती वर्चस्व निर्माण. भारतावर देखील अनेक आक्रमण झाले. आपण गेल्या 2-2.5 हजार वर्षापासून आक्रमण सहन करत आलो. अरे चाणक्यांनी भूमिका का घेतली अखंड भारताची? त्याला का फक्त नंदाचाच नाश करायचा होता का? आणि उगा आपल्या एका शिष्याला एक राजा करायचं होतं का? नाही. त्यावेळेला पॅरलली जर तुम्ही पाहिलं आंतरराष्ट्रीय स्तरावरती अलेक्झांडर दी ग्रेट आहे की नाही, तो देखील जगाला पदाक्रांत करण्यासाठी निघाला होता. आणि त्याचा एक डोळा कुठे होता? भारतावर होता. की भारतासारख्या कृषी प्रधान देशावरती, विस्तीर्ण प्रांतावरती माझं साम्राज्य असतं. पण तुम्हाला त्याचा इतिहास नंतर कधी सांगेल. पण तो काही हा प्रण पूर्ण करू शकला नाही. त्याला परत जावं लागलं. परत जाता जाता तो मरण पावला. एवढा मोठा की एवढं मोठं साम्राज्य, एवढं मोठं सैन्य लाखोचं, एवढी अफाट संपत्ती असणारा अलेक्झांडर दी ग्रेट, त्याने एक आपली मृत्यूपत्र लिहून ठेवलं आणि सांगितलं, माझी शवयात्रा काढताना माझे दोन्ही हात शवपेटीच्या किंवा त्या तिरडीच्या बाहेर असे लटकत सोडा, लोकांना कळू द्या, खाली हात आया था और खाली हात चला गया. गाणं आहे बघा सिनेमातलं प्रसिद्ध गाणं आहे, खाली हात आए थे हम खाली हात जाएंगे वगैरे वगैरे वगैरे. नंतर वेळ भेटला तुम्ही ऐकून घ्या, तुमच्या लक्षात येईल किती मार्मिक गाणं आहे, किती अर्थपूर्ण गाणं आहे, तुमच्या लक्षात येईल. आपण येतो ते शरीर घेऊन. आता सांगितलं वी आर बायोलॉजिकल प्रोडक्ट ऑफ अवर पेरेंट्स. आपण शरीर घेऊन येतो, पण हे सगळं हाडामासाचं शरीर पंचतत्वात विलीन होतं. नंतर आपण काहीच घेऊन जात नाही ॲक्च्युली वापस जाताना. जे जे निसर्गानं आपल्याला दिलं ते निसर्गाला प्रदान करतो. आणि आपण काय होतो काय नाही आपल्याला हे पुन्हा नंतर कळत. पण किती अहंकार, स्वाभिमान, ठीक स्वाभिमान असावा स्वतःबद्दल, पण अहंकार असा ठीक आहे. या ठिकाणी आपली जी ज्ञान परंपरा आहे, आपली ज्ञान परंपरा वेद, उपनिषद, आयुर्वेद, योग साधना, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, संगीतशास्त्र, नृत्य, कला, हस्तकला, सगळ्या 64 कला या विविध क्षेत्रांच्या ज्ञान आणि अनुभवाला समाविष्ट करून आपल्या समोर सादर झालेली आहे. यामध्ये यापूर्वी देखील बोललो मी, आयुर्वेद ही एक भारतीय ज्ञान परंपरा आहे, ज्यामध्ये आयुर्वेदिक उपचार पद्धती आणि आरोग्याचं ज्ञान आहे. योग ही एक भारतीय परंपरा आहे, ज्यात शरीर, मन आणि आत्म्याचा अभ्यास आपण करतो आणि संतुलन साधण्याचा प्रयत्न करतो. परंतु जेव्हा जेव्हा आपण भारतीय ज्ञान परंपरेची व्याख्या करतो ती फक्त ह्या 2 मुद्द्याला अनुसरून नसते, तर भारत नावाच्या एका विस्तीर्ण प्रदेशाला अनुसरून असते. आता भारत म्हणजे काय तुम्ही सांगेल? व्हॉट इज भारत? व्हॉट इज भारतीय? सांगते एनी भारत किंवा भारतीय म्हणजे काय? एनी आयडिया? आर यू इंडियन? आर यू इंडियन? एव्हरीबडी इज इंडियन? आय होप सो. मी काय फॉरेनरला शिकवलं बरं का? सगळ्या भारतीयांना शिकवायला, जे मूलतः इथं जन्मलेले आहेत आणि जन्माला भारतीय आहेत, हो की नाही?
आणि जर डीएनए तपासला तर सगळेजण इथं आर्यन किंवा द्रविडियन्स म्हणजे भारतीय आहेत, हे लक्षात घ्या. आता ज्या वेळेला आपण ना भारताची व्याख्या करतो ना, फार कमी लोकांना या संदर्भातला कधी संदर्भ ऐकायला भेटला असेल. तुम्हाला सांगितलं माझ्या पुस्तकात पण तो लिहिलेला आहे. जर तुम्ही विष्णू पुराणाचा उल्लेख घेतला, तुमच्या माहितीसाठी सांगतो, ब्रह्मा, विष्णू आणि महेश अशा प्रकारच्या त्रिमूर्तीची एखादी इमेज तुम्ही पाहिजे. ब्रह्मा इज कॉल्ड द क्रिएटर ऑफ द वर्ल्ड. विश्वाची निर्मिती. तुमचं काय चाललंय का बेटा? तुमचं लक्ष आहे का माझ्याकडे? नक्की. मी काय बोललो बरं आता सांगता येईल? आत्ता ज्या देवाचा उल्लेख केला मी, ओके, व्हेरी गुड. तुमचं लक्ष आहे माझ्याकडे, थँक्यू. मला वाटलं तुम्ही थोडंसं इकडे तिकडे डायव्हर्ट झालं. असं नका, ठीक आहे. सो आय वॉज टॉकिंग अबाउट ब्रह्मा, विष्णू, महेश. ब्रह्मा द क्रिएटर ऑफ द वर्ल्ड, विष्णू द सर्वायव्हर ऑफ द वर्ल्ड, अँड शिवा इज द डिस्ट्रॉयर ऑफ द वर्ल्ड. ही तुम्हाला व्याख्या माहित आहे. ब्रह्माचं कार्य काय आहे? विश्वकर्माच्या माध्यमातून विश्वाची निर्मिती करणं, सृष्टीची निर्मिती करणं, हे ब्रह्माचं कार्य. निर्मिती केल्यानंतर त्याला जगवणं कुणाचं काम आहे? विष्णूचं काम. आणि वेळ आल्यानंतर त्याला नष्ट करणं हे कुणाचं काम आहे? आणि अशा पद्धतीनं ह्या तीन, ज्याला आपण त्रिमूर्ती पण म्हणतो, ह्या तिघांचं योगदान त्या ठिकाणी फार मोठं आहे. आणि अशा विष्णू पुराणात ज्यात 10 विष्णूच्या अवतारांचा पण उल्लेख केलेला आहे. ठीक आहे. जर मत्स्य अवतार आहे, त्यानंतर कच्छ अवतार आहे, मग वराह अवतार आहे, हे की नाही, पुढे नंतर मग परशुराम अवतार, राम अवतार, कृष्ण अवतार, बुद्ध अवतार, आता कलीचा अवतार. आता आपण कोण्या काळात जगणार आहे? कलियुगा. ठीक आहे. अशा पद्धतीने अनेक अवतारांचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे. तर त्या विष्णू पुराणाची गोष्ट करतोय. ग्रंथ क्रमांक 2, अध्याय क्रमांक 3, श्लोक क्रमांक 1 हा संदर्भ द्यायला तुम्हाला. आणि त्यामध्ये भारताचं वर्णन कसं आहे, भारताबद्दल काय म्हटलेलं आहे? उत्तरेस्य समुद्रस्य हिमाद्रेश्वय दक्षिणा वर्ष तद भारत नाम भारती यंत्र संतत्या. आता हे संस्कृत मध्ये आहे, जशाला तसं वाचून दाखवायचा प्रयत्न केला. त्याची व्याख्या त्याला मराठीत आपण समजू. मराठीत तुम्हाला समजण्यासाठी अनुवाद केलेला आहे. समुद्राच्या उत्तरेला, समुद्राच्या उत्तरेला. कोणता समुद्र तुम्ही मला सांगायचं? हिमालयाच्या दक्षिणेला असलेली भूमी भारत भूमी म्हणून ओळखली जाते. आणि ज्या लोकांचा या भूमीत वास म्हणजे वास्तव्य आहे त्यांना भारती म्हणजेच भारतीय म्हणतात. मग कोणत्या समुद्राचा उल्लेख करतोय? हा, हिंद महासागराच्या उत्तरेला. समजा हिंद महासागर इथे आहे की, याच्या उत्तरेला म्हणजे या दिशेला, आणि हिमालय इथे आहे, हा हिमालय, हिमालयाच्या दक्षिणेला ह्या विस्तीर्ण प्रांतात येणारी भूमी म्हणजे भारती म्हणजेच भारतीयांची भारत नावाची भूमी. जे या ठिकाणी वास्तव्य करतात त्यांना काय म्हणतात? भारतीय. आता याचा जर विचार केला तर ब्रिटिशांनी तर आपली पुरी फोड करून टाकली. ब्रह्मदेश वेगळा काढला, बरोबर, बांगलादेश वेगळा निघाला 71ला, 47ला भारत पाकिस्तानचं फाळणी झाली. अनादिकालापासून तर पाकिस्तान भारताचाच भाग होता. जर तुम्ही महाभारताचा कालखंड बघितला तर तुम्हाला माहिती आहे शकुनी मामाचा राष्ट्र कोणता होता माहिती आहे? गांधार नरेश म्हणायचे त्याला, है की नाही? आजही गांधार तिथं आहे, कंदहार म्हणतात त्याला. ही जी गांधार भूमी आहे तीच अफगाणिस्तानची भूमी आहे. तिथलचा राजा महाभारत काळात कोण होता? शकुनी मामा, आहे की नाही? आपल्याला मामा असं वाटते, पण कसा नको वाटतो? खरंय ना, मामा खूप आवडतो आपल्याला, असायला पाहिजे बिलकुल, पण कसा नको? शकुनी मामा नको. कारण की ह्या शकुनी मामानं नाही ती प्रलोभनं, नाही ते म्हणजे महत्वाकांक्षा आपल्या भक्तांच्या मनात निर्माण केली.
चुलत भावांबद्दल द्वेष निर्माण केला, ग्रह कलहा सुरुवात झाली आणि त्यातूनच शेवटी काय घडलं. या ठिकाणी आज मी तुमच्यासमोर फक्त काय सादर करू शकतो, आजचं जे काही आपलं तात्विक मांडणी होती या विषयाची, आणि आपण आता आपल्या व्याख्येपर्यंत आलो. आत्ताशी आपल्याला कोणती व्याख्या कळली नवीन, भारत किंवा भारतीय म्हणजे काय, त्याचा विष्णू पुराणातला जो संदर्भ आहे तो संदर्भ घेऊन मी तुमच्या समोर ती व्याख्या सादर करायचा प्रयत्न केला. आय होप मी जे काही बोलतोय या प्लॅटफॉर्म तुम्हाला कळतंय हां. आणि सगळेजण काय करा, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे DR. विठ्ठल VITTHALGORE. एवढं तुम्ही फक्त यूट्यूबवर किंवा गुगलमध्ये टाका, माझं यूट्यूब चॅनल येईल. सगळी व्याख्यानं त्या ठिकाणी ऑलरेडी गेल्या वर्षी शिकवलेलं आता शिकवायला होते, हे सगळे व्याख्यानं त्या ठिकाणी रेकॉर्ड करून मी टाकत असतो. घरी जरी गेला तुम्हाला नोट्स वगैरे काढायचे असतील त्यावेळेला तुम्ही निवांत ते ऐका आणि त्या पद्धतीने तुम्ही नोट्स काढत असाल. ठीक आहे. आणि इतरही जे नॉलेज आहे, मग ते इंग्लिशबद्दलचं असेल किंवा इतर काही कौशल्य विकासाचं असेल प्रोफेशनल स्किल्ससाठी, त्याची पण व्याख्यानं त्या ठिकाणी आहेत. 214 व्याख्यानं माझी रेकॉर्डेड त्याच्यावरती आहेत माझ्या यूट्यूब चॅनलला. तर सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन नवीन आलेली व्याख्यानं तुम्हाला कळत जातील, नोटिफाय होतील आणि तुम्ही ते बघा पण जे जे तुम्हाला योग्य वाटतं ते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण डिजिटली पण शिकवू, प्रॅक्टिकली वर्गात येऊन पण शिकवू. अँड आय होप यू विल बी एबल टू बी अ गुड सिटीजन ऑफ दिस नेशन, राईट. सो विथ दिस हॅपी नोट आय वाइंड अप फॉर द डे and thank you very much. I'll see you again